संघटनात्मक विधिमंडळातल्या बाबींसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण शरद पवार ज्या प्रकारे म्हटले की मी उमेदवार, तसं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणजे इच्छुक आहेत किंवा स्वतः उद्धव ठाकरे इच्छुक आहेत का? माननीय शरद पवार साहेबांनी माझ्याकडे जे मत व्यक्त केलं ते मी तुम्हाला सांगितलं. उद्धव ठाकरेंनी तुमच्याकडे तसं मत व्यक्त केलंय की आम्ही विधान परिषदेत मी स्वतः या संदर्भात उद्धव साहेबांशी एकदा बोललेलो आहे की आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. आमची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं आहे. काँग्रेसला काय म्हणा, काँग्रेसच्या काल मीटिंगमध्ये झालं की राज्यसभा जर राष्ट्रवादीला जाणार म्हणजे शरद पवार जाणार आणि विधान परिषद बसू ना आम्ही आधी बसू मग बोलू. त्यासाठी बसावं लागेल. नाही पण राऊत साहेब आता यांनी पण विचारलं, शरद पवारांनी जशी इच्छा व्यक्त केली ते अनुकूल आहे. तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, उद्धव ठाकरेंचं मत काय आहे? आम्ही तुम्हाला मत सांगू ना 1-2 दिवसामध्ये. अजिबात चिंता करू नका. आम्ही मत सांगावंच लागेल ना. नाही पण राऊत साहेब आता जसं राज्यसभा आणि विधान परिषदेचा उल्लेख केला, आणखी एक घटना काल महाराष्ट्रात घडली आहे की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जवळपास बराच वेळ ते तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्याच्यामध्ये गप्पा झाल्या. राजकारणाची शिसारी आलेले असं ते स्वतः म्हणाले होते. त्या संदर्भ देखील याच भागात होता. हा म्हणजे आतापर्यंत ते असं म्हणत होते की जे काही निर्णय घेतले जात आहेत, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, हे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जात आहेत, ज्याच्याशी माझा काही संबंध नाही. ते राज ठाकरे ते काल थेट एकनाथ शिंदेंना भेटायला हा गेले. प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसली. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होतं. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे आहे. यांच्याशी टोकाचं भांडण आहे, तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण आहे. प्रवृत्तीशी भांडण आहे. पण राज ठाकरे हे म्हणायला तयार नाहीत. ते म्हणतात की जी काही म्हणजे जी कृती दिसते स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं, एकनाथ शिंदेंना भेटणं, त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही राजकारणातली टीका आहे, माझं काही टोकाचं भांडण नाही. पण नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारण